मित्रांनो, आज आपण टॉपिक पाहणार आहोत फ्री व्हीलिंग डायोड. काय असतो हा फ्री व्हीलिंग डायोड आणि तो कुठे लावला जातो किंवा त्याचं सर्किटमध्ये अस्तित्व काय आहे याविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि थेरॉटिकल भाग झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकलसुद्धा करणार आहोत. तो जर डायोड रिलेच्या अक्रॉस किंवा एखाद्या कॉईलच्या अक्रॉस जर नसेल तर व्होल्टेजवर काय परिणाम होतो किंवा हा व्होल्टेज कुठल्या सर्किटला काय करू शकतो याविषयीचं प्रॅक्टिकल डेमोद्वारे ह्या व्हिडिओच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग मित्रांनो, त्या अगोदर सर्किट डायग्राममध्ये हा डायोड कोणत्या ठिकाणी आहे आपण त्याच्याविषयी डिस्कस करूया. आता मी ह्या ठिकाणी सर्किट डायग्राम काढून घेतो. या फ्री व्हीलिंग डायोडचं अस्तित्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हा सर्किट डायग्राममध्ये टर्मिनल हा बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि त्याबरोबरच आता आपल्याला हा जो डायोड आहे हा डायोड या कॉईलच्या अक्रॉसमध्ये आपण ही अशी याची अरेंजमेंट आहे. हा आपली रिलेचा कॉईल आणि हा डायोड. आणि दुसरा जो सर्किट आहे म्हणजेच ह्या रिलेला ड्राईव्ह करणारा सर्किट तो म्हणजे हा असलेला ट्रान्झिस्टर. आणि ह्या ठिकाणी ह्या बेसला कनेक्टेड असलेला रजिस्टर. ही जी आहे ही स्विचिंग आहे. आता आपण हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो हा या ट्रान्झिस्टरच्या इमिटरला कनेक्टेड आहे. ही आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये लागणार आहे एवढं काही सर्किट डायग्राम आहे. आणि हा सर्किट डायग्राम आपण फ्री व्हीलिंग डायोडचं अस्तित्व काय आहे ह्याविषयी डिस्कस करणार आहोत. तर आता ह्या ठिकाणी काय होतो, हा जो डायोड आहे ह्या डायोडचा हा निगेटिव्ह टर्मिनल असतो आणि हा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. आपण ह्याविषयी एक टायटल देऊन टाकू, फ्री व्हीलिंग डायोड. फ्री व्हीलिंग डायोड. ह्या फ्री व्हीलिंग डायोडला वेगवेगळ्या प्रकारे नावं दिलेली आहेत. आता ती नावं म्हणजे कोणती? याच डायोडला काही ठिकाणी सप्रेसर डायोड म्हणतात, तर काही ठिकाणी क्लॅम्प डायोड, कॅच डायोड, फ्लायबॅक डायोड, कम्युटेटिंग डायोड, स्नबर डायोड, फ्री व्हीलिंग डायोड आणि अँटी पॅरलल डायोड. हे जवळपास ह्या एकाच डायोडचे असे वेगवेगळ्या प्रकारची ही नावं आहेत. तर आता आपण काय करू, अँटी पॅरलल डायोड. हा अँटी पॅरलल कसा आहे? तर अँटी पॅरलल म्हणजे ही जी आपली रिलेची कॉईल आहे या रिलेच्या कॉईलसोबत हा डायोड हा पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. पण कसा कनेक्टेड आहे? अँटी आहे. अँटीचा जर मराठी अर्थ आपण समजून घेतला तर अँटी म्हणजे विरोधक, म्हणजे प्रति. मग हा कोणाचा विरोधक आहे? हा बॅटरीला जो कनेक्टेड केलेला आहे, ह्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा डायोडचा निगेटिव्ह टर्मिनल एकमेकाला विरुद्ध डायरेक्शनने कनेक्टेड आहेत. आणि हा जो निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह म्हणजेच हे वेगवेगळ्या विरुद्ध डायरेक्शनने कनेक्टेड असल्यामुळे ह्या डायोडला अँटी पॅरलल डायोड असं म्हणतात. आता याला फ्री व्हीलिंग डायोड पण म्हणतात. जेव्हा आपल्या सर्किटमध्ये हाय व्होल्टेज जनरेट होतो आणि हाय व्होल्टेज जनरेट झालेला हा जो व्होल्टेज आहे हा व्होल्टेज या कॉईल आणि डायोड ह्या दोन्हीच्या अक्रॉसमध्ये एक प्रकारचा व्हील तयार करतो. आणि हा व्हील तोपर्यंत ह्या सर्किटमध्ये फ्लो होत राहतो जोपर्यंत ह्या म्हणजे कॉईलची जेवढी काही कॅपॅसिटी आहे, म्हणजेच कॅपॅसिटी म्हणजेच एनर्जी डिसिपेशन पॉवर, जेवढा वेळ आहे तेवढा वेळ हा जो व्होल्टेज आहे हाय व्होल्टेज आहे या
फ्री व्हीलिंगसारखा म्हणजे एका चाकासारखा फिरत असतो, म्हणून ह्याला फ्री व्हीलिंग डायोड असं म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण आता जास्त डिस्कस न करता अशी ही जी वेगवेगळी नावं आलेली आहेत ते अशा ह्या त्याच्या फंक्शननुसार आलेली आहेत. तर याचं जे वर्किंग आहे, आता आपण ह्या ॲक्च्युअल वर्किंग काय आहे आपण हे पाहून घेऊ ह्या सर्किटमध्ये. आता आपण सर्किट डायग्राम पाहू. हाच डायोड जो आहे हा डायोड एक प्रोटेक्शनसाठी म्हणून वापरलेला असतो. आता बऱ्याच लोकांची गफलत काय होते, प्रोटेक्शन कोणाचं प्रोटेक्शन, या कॉईलसाठी प्रोटेक्शन असं बरेच जण म्हणतात. पण हे या कॉईलसोबत तर प्रोटेक्शन आहेच आहे, पण ह्याच्यासोबत जे काही रिस्पेक्टिव्ह आपला हा जो सर्किट आहे त्या सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी हा डायोड वापरलेला असतो. आता हा डायोड ह्या सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी कसा वापरलेला असतो आपण डिस्कस करू. आता बघा, जेव्हा हा पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे, पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे म्हणजे ह्या रिलेची जी काही कॅपॅसिटी आहे, समजा 12 व्होल्ट रिले असेल, 12 व्होल्टच्या कॅपॅसिटीनुसार हा रिले सर्व्हिसमध्ये येतो. म्हणजे जेव्हा आपण स्विच ऑन करतो, स्विच ऑन केल्यानंतर हा रिले ऑन होतो आणि ऑन झाल्यानंतर मग तो एक पर्टिक्युलर त्यामध्ये करंट फ्लो व्हायला लागतो आणि त्याची जी काही डिझायर व्होल्टेज लेवल आहे तो तेवढा व्होल्टेज हा त्याच्यामध्ये कंझ्युम होतो. पण हा जो प्रोटेक्शन वापरलेला आहे हा प्रोटेक्शन ॲक्च्युअली जेव्हा स्विच ऑफ केला जातो त्यावेळी हा प्रोटेक्शन सर्व्हिसमध्ये येतो. काय होतं, जेव्हा आता हे ऑन ऑफची जी प्रक्रिया आहे, ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला हा जो स्विचिंग आहे, स्विचिंग म्हणजे हे एक वेळ ऑन होते आणि एक वेळेस ऑफ होते, हे असं आपण जे काही अरेंजमेंट करतो, ऑन ऑफची जी काही प्रक्रिया करतो त्यावेळेस ऑन कंडिशनमध्ये ह्या डायोडला प्रोटेक्शनची गरज नाही. जेव्हा ऑफ कंडिशन येते, जेव्हा स्विच ऑफ करत असतो त्यावेळेसच आपल्याला ह्या प्रोटेक्शनची गरज पडते. तर जेव्हा हा स्विच ऑफ करत असताना हा जो व्होल्टेज आहे हा व्होल्टेज सरळ ह्या कॉईल थ्रू जात असतो. ओके, म्हणजे ह्या बॅटरी टर्मिनलपासून जो जाणारा व्होल्टेज आपण ड्रॉप केला थोड्या वेळासाठी, तर एक प्रकारची हाय व्होल्टेजची स्पाईक जनरेट होते. हाय व्होल्टेजची स्पाईक जनरेट होते कारण ह्यामध्ये काय होतं, ह्या कॉईलची जी काही प्रॉपर्टी आहे, कॉईलची प्रॉपर्टी, हा कॉईल जेव्हा चार्ज होतो, ज्या डायरेक्शननं ही कॉईल, सपोज ह्या डायरेक्शननं जर ही कॉईल चार्ज होत असेल तर ह्याच डायरेक्शनने ती कॉईल ही डिस्चार्ज होते. आता आपण कॅपॅसिटरचं उदाहरण पाहू. कॅपॅसिटर हा ज्या डायरेक्शनने तो चार्ज होतो त्याच्या उलट डायरेक्शनने तो डिस्चार्ज होतो, पण एक्झॅक्टली हा जो कॉईल आहे त्याच्या उलट दिशेनं आहे. म्हणून समजा आता ह्या ठिकाणी मी 12 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे, 12 व्होल्टचा सप्लाय दिला आहे आणि ही कॉईल 12 व्होल्टवर ॲक्ट झालेली आहे. 12 व्होल्टवर सप्लाय ॲक्ट झालेली आहे, कॉईल ओके आहे. आणि मग स्विचिंग झाली. स्विचिंग म्हणजे ऑफ केलं. ऑफ केल्यानंतर जो व्होल्टेज लेवल, जो 12 व्होल्टेजचा हा जो व्होल्टेज लेवल होता, हा 12 व्होल्टेजचा व्होल्टेज लेवल एक काय करतो, हा स्पाईक जातो असा, आणि स्पाईक जाऊन हा हळूहळू खाली येतो. हा जो व्होल्टेजचा जो स्पाईक आहे, हा व्होल्टेजचा स्पाईक आपल्याला डेफिनेट सांगता येत नाही की ही व्होल्टेजची स्पाईक किती व्होल्टेजपर्यंत रीच झालेली आहे. तर आता हा जो व्होल्टेजची जी स्पाईक जनरेट झालेली आहे, आता ह्याच्या प्रॉपर्टीनुसार मग कुठे येणार, ह्या पॉईंटला येणार. म्हणजे हाय व्होल्टेज हा ह्या पॉईंटला येणार. मग ह्या पॉईंटला जो व्होल्टेज आलेला आहे ह्या ठिकाणी एकतर हे सर्किट डॅमेज करण्याची दाट शक्यता असते, जर सपोज हा डायोड अस्तित्वात नसला तर. हा डायोड लावल्यामुळं काय होतो, ह्या ठिकाणी हाय व्होल्टेजची जी स्पाईक आहे, हाय व्होल्टेजची स्पाईक ही डायरेक्शनने, याला एक असा डायरेक्शन मिळतो आणि ह्या डायरेक्शननुसार हा हळूहळू फ्लो होतो आणि एक प्रकारचं फ्री व्हीलिंग, आता जे मी सांगितलं आहे त्या फ्री व्हीलिंगनुसार तो ह्या ठिकाणी एक व्हील तयार करतो. एक मॅग्नेटिक फील्ड हळूहळू कमी करत मग तो 0 होऊन जातो. ही केस जी आहे ती DC मध्ये होतं. पण ACच्या सप्लायमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही, कारण त्या ठिकाणी हाय व्होल्टेज जरी जनरेट झालेला असेल तर तो लगेच 0 होतो, कारण त्याची जी वेवफॉर्म आहे मॅक्झिमम 0, मॅक्झिमम, लोअर मॅक्झिमम, अप्पर मॅक्झिमम, ह्यामुळं त्या केसमध्ये किंवा मग AC सप्लायमध्ये ह्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर हा मेन प्रॉब्लेम जो असतो तो DC सप्लायमध्ये
जेव्हा आपली कॉईल ही डायोडच्या अक्रॉस लावलेली असते तेव्हा हा प्रॉब्लेम अवॉइड करता येतो. मग जर हा डायोड नसता तर काय झालं असतं, ह्या ठिकाणी तयार होणारा जो व्होल्टेजचा स्पाइक आहे म्हणजे हाय व्होल्टेज जो आहे, हा हाय व्होल्टेज ह्या ट्रान्झिस्टरच्या सर्किटला डॅमेज करू शकतो किंवा ट्रान्झिस्टरच्या ऐवजी मॉसफेट असू शकते किंवा कुठल्याही प्रकारचा ह्या ठिकाणी सर्किट असू शकतो किंवा या कॉईलला ड्राईव्ह करणारा कुठलाही सर्किट हा डॅमेज करण्याची या ठिकाणी ह्या व्होल्टेजची कॅपॅसिटी असते. म्हणून आपण ह्या ठिकाणी हा जो डायोड आहे, हा जो पॉझिटिव्ह डायरेक्शनल इकडे दिलेली आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शनल हा इकडे दिलेला आहे. कारणच हे असतं, ज्यावेळी हाय व्होल्टेज जनरेट होतो मग ह्याला एक लोअर पाथ मिळण्याचं काम ह्या डायोडच्या माध्यमातून होतं आणि या डायोडच्या माध्यमातून हा व्होल्टेज 0 होऊन जातो. तर मित्रांनो, हा झाला आपला थेरॉटिकल भाग. आपल्याला नक्की हा थेरॉटिकल भाग समजलेला असेल. आता ह्यानंतर जो पुढचं डिस्कस करूया आपण प्रॅक्टिकलमध्ये आम्ही एक रिले घेऊन मग रिलेच्या अक्रॉसमध्ये डायोड लावल्यानंतर काय फरक पडतो किंवा डायोड जर रिमूव्ह केला तर काय फरक पडतो त्याविषयी आपण प्रॅक्टिकलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर होप्स थेरॉटिकल भाग आपल्याला समजलाच असेल. तर आपण प्रॅक्टिकलकडे वळूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता ह्या प्रॅक्टिकलमध्ये हा जो रिले आहे, हा रिले 12 व्होल्टवर ऑपरेट होणारा रिले आहे आणि ह्या रिलेमध्ये मी आता विदाऊट डायोड ह्या ठिकाणी 12 व्होल्टचा सप्लाय ह्या कॉईलला दिलेला आहे. मग 12 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर फक्त ह्या ठिकाणी मी एक स्विचिंग ॲक्शन करतो आणि या स्विचिंगसाठी हा एक रिसेट स्विच ह्या PCBवरती वापरलेला आहे. तर आणि हा जो मल्टीमीटर आहे, या मल्टीमीटरची जी सेटिंग आहे DC 200 व्होल्टवर ठेवलेली आहे. मग हा करण्याचा उद्देश काय, मला फक्त एवढंच सांगायचा होता की फ्रीव्हीलिंग डायोड हा किती महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे हा मेन प्रोटेक्शन तर करतो आणि त्यासोबतही आत्ता मी जसं काही थिअरीमध्ये जसं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आता आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये ॲक्च्युअल ह्या व्होल्टेजचा काय रोल असतो किंवा ह्या फ्रीव्हीलिंग डायोडचा काय रोल असतो, तुम्ही याची देही याची डोळा ह्या ठिकाणी आता बघू शकता. तर मी ह्या कॉईलला आता सप्लाय देतो आहे, म्हणजे 12 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर हा स्विच प्रेस केल्यानंतर आता ह्या ठिकाणी 12 व्होल्ट थ्रू झालेला आहे. 12 व्होल्ट थ्रू झाला म्हणजेच ह्या ठिकाणी माझा रिले हा ऑपरेट झालेला आहे. आता ऑन कंडिशनमध्ये ह्या रिलेला कधीही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा हे ऑफ करतो, हा स्विच मी जेव्हा ऑफ करतो म्हणजेच ह्या रिलेला जो सप्लाय जाणार आहे तो सप्लाय जेव्हा मी ब्रेक करतो त्यावेळी फक्त आपलं लक्ष मल्टीमीटरकडे असू द्या. मल्टीमीटरमध्ये काय चेंजेस होतात ते पहा. म्हणजे हा स्विच ऑफ करतो त्यावेळी व्होल्टेज बघा, व्होल्टेज आपण पाहू शकता व्होल्टेजची रेटिंग कुठंपर्यंत चाललेली आहे. म्हणजे मी फास्ट स्विचिंग करतो. फास्ट स्विचिंग होत असताना आपल्या लक्षात येत असेल जवळपास ह्या रिलेच्या अक्रॉसमध्ये 131 पर्यंत व्होल्टेज आपल्याला गेलेला दिसतोय. म्हणजे ह्या ठिकाणी मी फक्त स्विचिंग ॲक्शन वाढवलेली आहे. स्विचिंग ॲक्शन ह्याच्यासाठी वाढवलेली आहे की या मल्टीमीटरमध्ये जो काही व्होल्टेज वाढणार आहे तो व्होल्टेज मला इथे दाखवायचा होता. तर आता आपण बघितलेला आहे. आता आपण हा जो माझ्याकडे एक डायोड आहे, हा डायोड मी या कॉईलच्या अक्रॉसमध्ये लावल्यानंतर व्होल्टेजमध्ये काय चेंजेस होतात आपण तोही पाहून घेऊ. मग हा जो डायोड आहे, हा डायोड आपण आत्ता जो थिअरीमध्ये डिस्कस केलं आहे त्याप्रमाणेच मी ह्या ठिकाणी लावून घेतो. तर थोड्या वेळासाठी मी हा सप्लाय ऑफ करतो आणि डायोड लावल्यानंतर मग पुन्हा मी आपल्याला हे कंटिन्यूमध्ये हा व्हिडिओ दाखवतो. आता मी या कॉईलच्या अक्रॉसमध्ये हा डायोड लावलेला आहे. आता डायोड लावल्यानंतर म्हणजेच एक प्रोटेक्शन टाईप ऑफ डायोड आपण ज्याला असं म्हटलं आहे तो आता मी डायोड ह्या ठिकाणी लावला आहे. आणि डायोड लावल्यानंतर हा स्विचिंग जेव्हा मी करतो त्यावेळी आता मल्टीमीटरकडे लक्ष असू द्या. मल्टीमीटरमध्ये आपल्याला काय चेंजेस दिसतात. हा आता
रिले ऑन झालेला आहे, म्हणजे ऑन कंडिशनमध्ये 12 व्होल्ट हा ओके मिळतोय आणि त्याच्या अक्रॉस आता आपण डायोड लावलेला आहे. आता स्विचिंगमध्ये पहा, मित्रांनो आता आपल्याला लक्षात आलं असेल, जेव्हा मी हा स्विच ऑफ करतो त्यावेळी केवळ व्होल्टेज जो आहे तो फक्त 12 व्होल्टेजपर्यंतच पोहोचतो, 12 व्होल्टेजच्या वर जात नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण हा कॉईलच्या अक्रॉसमध्ये डायोड लावतोय किंवा ह्या रिलेच्या अक्रॉसमध्ये डायोड लावतो त्यावेळी जे काही व्होल्टेज आहे हा जो व्होल्टेज आहे हा व्होल्टेज फक्त कॉईल आणि डायोडच्या भोवतीच फिरत असून तो बाहेरचं जे काही सर्किट आहे मग त्या सर्किटला हा प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला ह्या प्रॅक्टिकलवरून एक लक्षात आला असेल, जेव्हा मी डायोड रिमूव्ह करतो, डायोड रिमूव्ह केल्याबरोबर जर सपोज मी कॉईलच्या अक्रॉसचा जो सप्लाय आहे तो जेव्हा ऑफ करतो त्यावेळी व्होल्टेजची खूप मोठी स्पाईक जनरेट होते आणि त्या स्पाईकमुळं बाकीचं सर्किट डॅमेज होण्याची दाट शक्यता असते. आता आपण प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे. अजून एकदा मी आपल्यापुढं डायोड रिमूव्ह करतो आणि एक स्विचिंग ॲक्शन आपल्यापुढं मी करून दाखवतो. आता मी हा डायोड रिमूव्ह करत आहे. आता हा डायोड रिमूव्ह केल्यानंतर लगेच स्विच करतो आणि स्विच केल्यानंतर आपण पाहू शकता ह्या मल्टीमीटरमध्ये हा ऑन कंडिशन ऑफमध्ये, म्हणजे 184 पर्यंत जेव्हा मी स्विच ऑफ केला होता त्यावेळेस 184 पर्यंत व्होल्टेज जाऊन आलेला आहे. 184, 63, 117 हा डायोड रिमूव्ह केलेला असताना. म्हणजे याचा अर्थ हा डायोड हा कसा प्रोटेक्ट करतोय हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर मित्रांनो, हा माझा रिले किंवा कॉईलच्या अक्रॉस पॉवर सप्लायच्या कार्डमध्ये आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मर बघतोय त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी असे डायोड वापरलेले असतात. त्या डायोडला स्नबर डायोड असंही म्हणतात. स्नबर सर्किटमध्ये जो वापरण्यात येणारा डायोड आहे त्या डायोडला स्नबर डायोड असंही म्हणतात. आता ह्या ठिकाणी ह्या रिलेमध्ये वापरात येणारा फ्रीव्हीलिंग डायोड असतो, जो की आपण आता प्रॅक्टिकल बघितलेला आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबल्यास माझे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते आपल्यापर्यंत लगेच कळतील. तर मित्रांनो, धन्यवाद.